Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. एमएसटी सीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा संशय पवारांच्या राष्ट्रवादीच्या महादेव बालगुडेंकडून एका शिक्षकाचा व्हिडिओ ट्विट. परीक्षेत घोटाळा कसा झाला हे सांगतानाचा व्हिडिओ समोर. एमएसटी सीईटी परीक्षेत घोटाळा, पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेस नेत्यांचा आरोप. हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी. सीईटी सेलकडून मात्र गैरप्रकार झाला नसल्याचं स्पष्टीकरण. शासकीय महाविद्यालयांसाठी 13 ते 14 लाख भरून प्रवेशाची हमी. सीईटी परीक्षेसंदर्भातील ऑडिओ क्लिप व्हायरल. सीओईपी आणि व्हीजेटीआयमध्ये प्रवेशाचं आमिष. पेपर फुटीचे सर्व लाभार्थी भाजपचे. मुख्यमंत्री कधीच पेपर फुटल्याचं मान्य करणार नाहीत. संजय राऊतांचा भाजपसोबतच मुख्यमंत्र्यांवर निशाणा. एमपीएससी औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचा आरोप. नंदुरबारच्या कौटिल्य अकादमीतून पेपर फुटल्याचा दावा. अकादमीनं मात्र आरोप फेटाळले, तर प्रकरणाची चौकशी करून पोलिसात तक्रार दाखल करणार. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची माहिती. युवक काँग्रेसकडून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी. टीईटी पेपर फुटीसह मराठी शाळा बंद. पटसंख्येतील घट या कारणावरून एनएसयूआय आक्रमक. दादा भुसेंना 7 दिवसांचा अल्टिमेटम. अमरावती विद्यार्थी विषबाधा प्रकरणी कामगार युनियन आक्रमक. मेळघाट कामगार युनियनकडून धारणीमध्ये आंदोलन. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी. लोकसभेत सरकारकडून सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक सादर. आज विधेयकावर चर्चा होणार. लाठीचार्जबाबत शहांनी निवेदन देण्याच्या मागणीसाठी विरोधकांचा गदारोळ. शिवसेनेच्या मंत्र्यांची उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक. कॅबिनेट बैठकीनंतर मंत्र्यांची चर्चा करणार. आमदारांच्या तक्रारीनंतर बैठक बोलावल्याची माहिती. मंत्र्यांच्या 1.5 वर्षातील कामकाजाचा आढावा घेणार. मोदी पवार भेटीत राष्ट्रवादी सत्तेत जाण्यावर शिक्कामोर्तब. पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये येणार, तयारीत रहा. भाजप वरिष्ठांच्या फडणवीस आणि शिंदेंना सूचना. सूत्रांची माहिती. पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान दिल्लीत 2 महत्वाच्या भेटीगाठी. सुनील तटकरेंनंतर खासदार सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनावणेंकडून अमित शहांची भेट. लेखीच्या रिसेप्शनचं निमंत्रण दिल्याची सुळेंची माहिती. आसाम, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थ्यांना अटक. सरकारनं तातडीनं एफआयआर मागे घेऊन आश्वासन पाळावं. विद्यार्थ्यांना न सोडल्यास पुन्हा आंदोलन करणार, सीजेपीचा इशारा. बिहारमधील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेतले जाणार. अटकेतील सर्व आंदोलक विद्यार्थ्यांना लवकरच सोडण्यात येणार, बिहार सरकारचा निर्णय. कोल्हापुरात नांदणी मठ परिसरात लाक्षणिक उपोषण. माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी राजू शेट्टींचं नागरिक आक्रमक. हत्तीणीला परत पाठवण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप. 30% सरकारी जमीन विना मोबदला पुणे पालिकेला देण्याचे आदेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्णय. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रकल्प राबवला जाणार. भरूच ते पालघर मेमू ट्रेनचा एक डबा रुळावरनं घसरला. गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील भिलाड रेल्वे स्थानकाजवळची घटना. अहमदाबादकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत. राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता. हवामान खात्याकडून 22 जिल्ह्यांना अलर्ट जारी. मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट. मुंबईतील काही भागात आज 15% पाणी कपात. पांजरापूर येथील पंपिंग स्टेशनमध्ये तांत्रिक कामं होणार. उद्या पहाटे 5 वाजेपर्यंत कामं सुरू राहणार. पुण्याच्या वाकडमध्ये 2 सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार. पीडितेच्या पोटात दुखू लागल्यामुळे प्रकार समोर. 60 वर्षीय नराधमाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.